नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जगाचा भूगोल ही आपण 20 व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे। या जगाच्या भूगोलच्या माध्यमातून आपण येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करणार आहोत। म्हणजे जे काही स्पर्धा परीक्षा आहेत, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये जगाच्या भूगोलावर आधारित कोठे ना कोठे प्रश्न विचारले जातातच। आणि अशातच त्यातल्या त्यात आपल्या टीईटीला पेपर 1 आणि पेपर 2 ला तर हमखास प्रश्न विचारले जातात। पेपर 2 ला तर 30 मार्काला भूगोलवर सेपरेट प्रश्न विचारले जातात। म्हणजे पेपर 2 ला सामाजिक शास्त्राचा असा 60 मार्काचा सेक्शन असतो। त्या 60 मार्काच्या सेक्शन मध्ये भूगोलला 30 मार्काचे वेटेज दिलेलं असतं। आणि या 30 मार्कामध्ये 10 मार्काला हे जगाच्या भूगोलवर आधारित प्रश्न विचारले जातात। आणि ह्या 20 व्हिडिओच्या माध्यमातून ते 10 मार्क आराममध्ये कव्हर होऊन जातात। त्या दृष्टिकोनातून म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडेल अशा दृष्टिकोनातून आपण ही जगाचा भूगोल ही सिरीज चालू केलेली आहे। आणि या जगाच्या भूगोलच्या सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिका, इजिप्त, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, अंटार्क्टिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, युरोप खंड, जर्मनी असे आतापर्यंत आपण 17 व्हिडिओज पाहिलेले आहेत। आणि आजचा हा 18वा व्हिडिओ आहे। आणि या आजच्या 18व्या व्हिडिओमध्ये आपण इटली या देशाबद्दल माहिती पाहणार आहोत। तर आता पहिलाच प्रश्न असा आहे की इटली हा देश कोणत्या खंडामध्ये येतो। आपली इडली वेगळं आणि हा इटली वेगळं। इटली हा देश आहे आणि इटली हा देश कोणत्या खंडात येतो, तर इटली हा देश युरोप खंडामध्ये येतो। इटली हा देश कशासाठी प्रसिद्ध आहे? इटली हा देश कशासाठी प्रसिद्ध आहे, तर रोमन कालीन प्राचीन संस्कृती व उत्तम कलाकृतींसाठी इटली हा देश प्रसिद्ध आहे। इटली हा देश कशासाठी प्रसिद्ध आहे, तर रोमन कालीन प्राचीन संस्कृती व उत्तम कलाकृतींसाठी इटली हा देश प्रसिद्ध आहे। इटली या देशाच्या भौगोलिक सीमेत कोणत्या 2 स्वतंत्र देशांचा समावेश होतो? इटली या देशाच्या भौगोलिक सीमेत कोणत्या 2 स्वतंत्र देशांचा समावेश होतो, तर सॅन मरिनो व व्हॅटिकन सिटी। लक्षात घ्या, इटली जो देश आहे या इटली या देशाच्या भौगोलिक सीमेत कोणत्या 2 स्वतंत्र देशांचा समावेश होता असा साधा सरळ प्रश्न आहे। तर त्याचं उत्तर आहे सॅन मरिनो व व्हॅटिकन सिटी। आता इटलीतील सर्वात उंच शिखर कोणते? इटलीतील सर्वात उंच शिखर कोणते, तर ग्रँड पॅराडिसो हे इटलीतील सर्वोच्च शिखर आहे। यानी याची उंची किती आहे, तर 4061 मीटर आहे। इटलीतील सर्वात उंच शिखर कोणते, तर ग्रँड पॅराडिसो आणि याची उंची किती आहे, 4061 मीटर। इटलीतील कोणता भाग पो नदीने केलेल्या गाळाच्या संचयनामुळे मैदानी बनलेला आहे? विधान महत्वाचं आहे। इटलीतील कोणता भाग पो नदीने केलेल्या गाळाच्या संचयनामुळे मैदानी बनलेला आहे? पो नावाची नदी आहे, तर आल्प्स व अपेनाइन्सच्या पर्वतादरम्यानचा भाग। इटलीतील कोणता भाग पो नदीने केलेल्या गाळाच्या संचयनामुळे मैदानी बनलेला आहे, तर आल्प्स व अपेनाइन्सच्या पर्वत दरम्यानचा भाग। आता इटलीतील पो नदीच्या मुखाशी काय आहे? इटली जो देश आहे त्या इटलीमध्ये पो नावाची नदी खूप महत्त्वाची आहे। आणि इटलीतील पो नदीच्या मुखाशी काय काय आहे, तर इटलीतील पो नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश, खांजणे इत्यादी भूरूपे निर्माण झाली आहेत। त्रिभुज प्रदेश, खांजणे इत्यादी भूरूपे निर्माण झालेली आहेत। इटलीतील द्विकल्पाच्या मध्यभागी कोणत्या दिशेने कोणती पर्वतरांग आहे? आता इटली जो आहे ना तो द्विकल्प आहे। आता इटलीतील ह्या द्विकल्पाच्या मध्यभागी कोणत्या दिशेने कोणती पर्वतरांग आहे? वायव्य आग्नेय दिशेने गेलेली अपेनाइन्सची पर्वतरांग आहे। इटली हे एक द्विकल्प आहे आणि इटली या द्विकल्पाच्या मध्यभागी कोणत्या दिशेने कोणती पर्वतरांग आहे, तर वायव्य व आग्नेय दिशेने गेलेली अपेनाइन्स पर्वतरांग आहे। लक्ष द्या, इटली हा एक द्विकल्प आहे आणि इटली या द्विकल्पाच्या मध्यभागी कोणत्या दिशेने कोणती पर्वतरांग गेलेली आहे, तर वायव्य आग्नेय दिशेने गेलेली अपेनाइन्सची पर्वतरांग आहे। इटलीत जागृत ज्वालामुखीचे शिखर कुठले? इटली हा जो देश आहे इटली या देशामध्ये जागृत ज्वालामुखीचे शिखर कुठले, तर वेसुव्हियस। आता इटलीत जागृत ज्वालामुखीचे शिखर कुठले, तर वेसुव्हियस हे जागृत ज्वालामुखीचे शिखर आहे। इटली या देशात दीर्घ लांबीचा समुद्र किनारा का लाभलेला आहे? इटली या देशाला दीर्घ लांबीचा समुद्र किनारा का लाभलेला आहे, तर इटली हे द्विकल्प असल्यामुळे, इटली हा द्विकल्प असल्यामुळे त्याला दीर्घ लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। इटली या देशात किती बेटांचा समावेश होतो? इटली या देशामध्ये किती बेटांचा समावेश होतो? तर इटली या देशामध्ये सुमारे 70 बेटांचा समावेश होतो।
इटलीतील मोठी बेटे कोणती? इटली या बेटात 70 बेटांचा समावेश होतो आणि त्याच इटलीतील मोठे बेट कुठले? आता जे 70 बेट आहेत त्याच्यातील सर्वात मोठे बेट कुठले? तर सार्डिनिया व सिसिली. इटलीतील मोठी बेट कोणती? तर सार्डिनिया व सिसिली हे इटलीतील सर्वात मोठे बेट आहे. सिसिली या बेटावर जागृत ज्वालामुखी कुठला? आता जो काही इटली देश आहे त्या इटली देशामध्ये 70 बेटे आहेत आणि या 70 बेटांमध्ये सार्डिनिया व सिसिली हे सर्वात मोठे बेट आहेत आणि त्या सिसिली बेटावर एक जागृत ज्वालामुखी आहे आणि तो जागृत ज्वालामुखी कोणते आहे? तर एटना नावाचा. एटना 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 भटना भटना मिळणा मिळणा मिटना एटना भटना एटना भटना असं करायचं, लक्षात ठेवायचं. सिसिली या बेटावरील जागृत ज्वालामुखी कुठला? तर एटना. इटलीतील हिवाळा कसा असतो? तर इटलीतील हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने इटलीतील हिवाळा सौम्य असतो. आता इटलीमध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो म्हणून तिथला हिवाळा हा सौम्य असतो. आल्प्स पर्वतीय भागातून कोणत्या नद्या उगम पावतात? आल्प्स पर्वतीय भागातून कोणत्या नद्या उगम पावतात? तर पो आणि आदिज या प्रमुख नद्या उगम पावतात. पो नावाची सुद्धा नदी आहे आणि आदिज नावाची सुद्धा नदी आहे. आल्प्स पर्वतीय भागातून कोणत्या नद्या उगम पावतात? तर पो आणि आदिज या प्रमुख नद्या आल्प्स पर्वतीय भागातून उगम पावतात. पो नदीला वर्षभर पाणी का असते? पो नदीला वर्षभर पाणी का असते? तर आल्प्स पर्वतातील बर्फ वितळल्यामुळे पो नदीला वर्षभर पाणी असते. द्विकल्पीय भागातील जलविभाजक कोणता? द्विकल्पीय भागातील जलविभाजक कोणता? तर द्विकल्पीय भागात अपेनाइन्स पर्वत हा जलविभाजक आहे. द्विकल्पीय भागात अपेनाइन्स पर्वत हा जलविभाजक आहे. पो नदीच्या मैदानात कोणती वने आहेत? पो नदीच्या वनात कोणती वने आहेत? तर पो नदीच्या वनात पानझडी वृक्षांची वने आहेत. पो नदीच्या वनात पानझडी वृक्षांची वने आहेत. पो नदीच्या मैदानातील पानझडी वनात प्रामुख्याने कोणते वृक्ष आढळतात? पो नदीच्या वनात किंवा पो नदीच्या मैदानात पानझडी वनात प्रामुख्याने कोणते वृक्ष आढळतात? तर पोपेल्स, विलो हे वृक्ष प्रामुख्याने आढळतात. कोणते वृक्ष आढळतात? पोपेल्स व विलो हे वृक्ष प्रामुख्याने आढळतात. शेमोय जातीची हरणे कोठे आढळतात? शेमोय जातीची हरणे कोठे आढळतात? तर आल्प्स पर्वताच्या भागात आढळतात. रो हरणे कोठे आढळतात? रो हरणे युरोप खंडात आढळतात आणि त्याच युरोप खंडामध्ये आपला इटली हा देश आहे. पण जर्मनीमध्ये सुद्धा कुठली तरी हरणं आढळतात. तर जर्मनी या देशामध्ये हरणांच्या वेगवेगळ्या जाती आहेत आणि इटली या देशामध्ये काय आहे? तर इटली या देशामध्ये शेमोय जातीचे हरणं आढळतात. आणि आणखीन हरणांच्या बाबतीत असाच एक प्रश्न आहे की हरणांसारखा दिसणारा काय असतो? तर हरणांसारखा दिसणारा तापीर असतो आणि तापीर हा कुठे आढळतो? तर तो दक्षिण अमेरिका खंडामध्ये आढळतो. शेमोय जातीचे हरणे आपल्याला आल्प्स पर्वताच्या काही भागात आढळतात, म्हणजेच इटली या देशात. आल्प्स पर्वतीय प्रदेशात कोणती राष्ट्रीय उद्याने आहेत? आल्प्स पर्वतीय प्रदेशात कोणती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर ग्रँड पॅराडिसो व स्टेल्विओ ही राष्ट्रीय उद्याने आहेत. आल्प्स पर्वतीय प्रदेशात राष्ट्रीय उद्याने कुठली? तर ग्रँड पॅराडिसो व स्टेल्विओ ही राष्ट्रीय उद्याने आहेत. इटली हा देश कशाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? तर इटली हा देश गंधकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे. मग आपण काय पाहिलं होतं? जर्मनी हा देश कोळसा व पोटॅशच्या उत्पादनात अग्रेसर होता आणि तसेच बटाट्याच्या उत्पादनात सुद्धा अग्रेसर होता आणि इटली हा देश गंधकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे. इटलीत गंधकाचे साठे प्रामुख्याने कोठे आढळतात? इटलीमध्ये गंधकाचे साठे प्रामुख्याने कोठे आढळतात? तर ज्वालामुखीय प्रदेशात आढळतात. इटलीमध्ये गंधकाचे साठे हे ज्वालामुखीय प्रदेशात आढळतात. सार्डिनिया बेटावर काय आहे? सार्डिनिया या बेटावर काय आहे? तर काही प्रमाणात शिसे व कथील यांचे साठे व कोळशाच्या खाणी आहेत. कोठे? सार्डिनिया बेटावर. सार्डिनिया बेटावर काय काय आहे? तर काही प्रमाणात शिसे व कथील यांचे साठे व कोळशाच्या खाणी आहेत. कोठे? सार्डिनिया बेटावर. पो नदीच्या खोऱ्यात काय सापडते? पो नदीच्या खोऱ्यात नैसर्गिक वायू सापडतो. पो नदीच्या खोऱ्यात नैसर्गिक वायू सापडतो. इटलीतील जमीन कशी आहे? इटलीतील जमीन कशी आहे? तर चुनखडीयुक्त व हलक्या प्रतीची असल्यामुळे तेथे शेतीचे प्रमाण कमी आहे. इटलीतील जमीन ही चुनखडीयुक्त आहे व हलक्या प्रतीची असल्यामुळे तेथे शेतीचे प्रमाण कमी आहे. इटलीत कोणते फळे व भाज्या घेतात? इटलीमध्ये कोणते फळे व भाज्या घेतात? तर बार्ली, ऑलिव्ह, बीट, बटाटा, फळे व भाज्या ही पिके घेतली जातात. आता बार्ली आणि ऑलिव्ह काय असतं ते तुम्ही गुगलवर आणि यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळून जाईल. इटली फळबागांसाठी कशामुळे प्रसिद्ध आहे? इटली हा देश फळबागांसाठी कशामुळे प्रसिद्ध आहे? तर भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशामध्ये इटली हा देश येत असल्यामुळे इटली हा देश फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. इटली हा देश फळबागांसाठी का प्रसिद्ध आहे? तर इटली हा देश भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात येत असल्यामुळे. लिगुरियन किनारी भागात कशाच्या बागा आहेत? लिगुरियन किनारी भागात कशाच्या
बागा आहेत तर फुलांच्या बागा आहेत. आता लिगुरियन किनारी भागात कोणकोणती महत्त्वाची फुलझाडे आहेत? लिगुरियन किनारी भागामध्ये कशाच्या बागा होत्या? तर फुलांच्या बागा होत्या. आणि त्याच लिगुरियन किनारी भागात कोणती महत्त्वाची फुलझाडे आहेत? तर ट्यूलिप व लिली. आता हे ट्यूलिप आणि लिली कसले असते ते तुम्ही गुगलवर नाही तर यूट्यूबवर सर्च करा, त्याच्याबद्दल तुम्हाला भरमसाठ माहिती, फोटो, व्हिडिओ, इमेजेस सर्व मिळून जाईल. इटलीतील उद्योग कोठे कोठे वसलेले आहेत? इटलीतील उद्योग कोठे कोठे वसलेले आहेत? तर मिलान, तुरीन, जेनेवा या त्रिकोणात इटलीतील उद्योग कोठे कोठे वसलेले आहेत? तर मिलान, तुरीन, जेनेवा या त्रिकोणात वसलेले आहेत. इटलीतील कोणता मार्ग मुक्त मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे? इटली या देशातील कोणता मार्ग मुक्त मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे? तर मिलान, रोम, नेपल्स. मिलान, रोम, नेपल्स हा इटलीतील मार्ग आहे व तो मुक्त मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. इटलीतील मिलान हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? इटलीतील मिलान हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मिलान हे शहर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. इटलीतील मिलान हे शहर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तर हे होते इटली या देशावरील महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह जे की आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात पाहिलेले आहेत व इतर काही बरीचशी माहिती पाहिलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. आपण जो काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत आणि प्रत्येक चॅप्टर वाईजनुसार आपण व्हिडिओ टाकत आहोत. पण ह्या चॅप्टरच्या किंवा ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज आहे या 20 चॅप्टरच्या नोट आपण PDF च्या स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. पण याचं काही शुल्क आहे, याची काही प्रोसिजर आहे, ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. पण आता ह्या PDF आता जे काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण 31 प्रश्न पाहिलेले आहे आणि थोडीफार एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहिलेली आहे. पण ह्या PDF मध्ये काय आहे, प्रत्येक चॅप्टर खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत एव्हाना प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या इन्फॉर्मेशनमधले जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आत्ता ना आत्ता कुठं ना कुठं पडलेले आहेत. मग असे 20 चॅप्टरच्या खाली प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. मग आता हे 20 चॅप्टर संपल्यानंतर आणखीन 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भूगोल प्लस इतिहासमध्ये मिक्स कन्वर्ट करून केलेली आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीही आपण PDF अवेलेबल करून देत आहोत. आता ह्या PDFची प्राइस आहे फक्त आणि फक्त 51 रुपये. आता ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ पहा, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पण जी काही प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर संपल्यानंतरचे जे काही 20 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओमध्ये मिळणार नाही. त्यासाठी ही PDF आपण देत आहोत आणि ह्या PDFची प्राइस आहे 51 रुपये. मग आता ही PDF मिळवायची कशी? तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल, 89 99 65 38 15. 89 99 65 38 15 आणि आणखीन एक नंबर 99 70 96 11 44. आता जे तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे 89 99 65 38 15, मोस्टली ह्याच नंबरवर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त 89 99 65 38 15 ह्याच नंबरवर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर ह्या नंबरवर नाही झाला तर जर दुसरा नंबर दिलेला आहे 99 70 96 11 44 ह्या नंबरवर करा. जर पहिल्या नंबरवर सक्सेसफुल नाही झालं तर दुसरा नंबर ट्राय करा 99 70 96 11 44. पण मोस्टली 99% पहिला जो नंबर आहे 8999653815 त्याच्यावरच पेमेंट करा. आणि तुमची एकदा पेमेंट झाली, ती पेमेंट सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा 89 99 65 38 15. तुम्ही ज्या नावाने पेमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि तुम्हाला कोणती PDF पाहिजे, आता जगाचा भूगोल पाहिजे तर लगेच तिथं मेसेज करा जगाचा भूगोल PDF म्हणून आणि तुमची पेमेंट केलेली ती सक्सेसफुल झालेली ती सेंड करा. तुमचं नाव काय आहे ते टाका, तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि PDF भेटल्यानंतर तुम्हाला त्या PDFचा पासवर्ड सुद्धा दिला जाईल. प्रत्येक PDFचा पासवर्ड वेगळा असेल. ज्याला PDF भेटलेली आहे त्याला पासवर्ड सुद्धा दिला जाईल. पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 8999 65 38 15 89 99 65 38 15 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. जी PDF पाहिजे त्याचं नाव टाका जगाचा भूगोल, तुम्हाला PDF भेटेल, त्याचा पासवर्ड सुद्धा भेटेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पैसे देऊन ही PDF घेत आहात तर ही PDF तुम्ही कुणीही दुसऱ्याला देऊ नका. फक्त ही PDF तुमच्यासाठी एकासाठी चालेल, कारण पासवर्ड टाकलेला आहे. मी तुम्हाला दिली, त्याचा पासवर्ड दिला तर ते फक्त तुम्हालाच ओपन होणार. तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, कारण ते पैसे तुमचे आहेत. आता ह्या
PDF माध्यमातून तुमचा काही फायदा झाला, याच्यामध्ये नोकरी लागली, तर तुम्ही दुसऱ्याला असंच फ्रीमध्ये दिलात तर तो काही त्याची पहिली पगार तुम्हाला देणार नाही, फक्त पार्टी दिली ना पगार देणार नाही. म्हणून सांगतोय, तुम्ही पैसे देऊन PDF घेतलात ना, मग ही PDF फक्त तुमच्याजवळच राहू द्या, कुणालाही देऊ नका. इथं स्वार्थी बना, इथं जनसेवा करायला जाऊ नका. मीही जनसेवा करतोय, पण तिथं फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत. पण हे आत्तापासून आता वेळ कमी आहे, त्यासाठी हे PDF चालू केलेली आहे. तेव्हा तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते समजली असेल. स्क्रीनवर जो नंबर आहे 89 99 65 38 15, ह्या नंबरवर फोनपे, पेटीएम, जीपे काय असेल ते करा. त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे हो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं. त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब करायचं, ते दाबायचं. त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या. म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार. तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा. जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात. आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं.